एक महत्त्वाची घडामोड आहे। आदित्य ठाकरे अमित ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेत। अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं आदित्य ठाकरे शिवतीर्थेवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेत। पालिका निवडणुकीनंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच अमित ठाकरे यांची भेट घेत आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपण पाहतोय की अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि शिवतीर्थावरती भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे हे शिवतीर्थावरती पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आज मोठ्या प्रमाणात मनसैनिक त्यासोबत मनसेचे सर्व नेते जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवतीर्थावरती गर्दी जी आहे त्या मनसैनिकांनी केलेली आहे। मात्र आदित्य ठाकरे सुरुवातीला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण जर पाहायला गेलं तर पालिका निवडणुकीमध्ये अनेक वेळा आदित्य ठाकरे अमित ठाकरे यांची वारंवार भेट होत असताना आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र पालिका निवडणूक झाल्यानंतर या दोन्ही छोट्या भावांची भेट झालेली आपल्याला पाहायला मिळत नव्हतं। मात्र आज अमित ठाकरे यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून स्वतः आदित्य ठाकरे शिवतीर्थावरती जे आहेत ते अमित ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। स्वतः त्यांनी अमित ठाकरेंना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। या ठिकाणी स्वतः संपूर्ण राज ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते शिवतीर्थावरती उपस्थित आहे आणि आदित्य ठाकरे देखील आपल्याला पोहोचलेलं पाहायला मिळतंय। त्यांनी यानंतर स्वतः अमित ठाकरे हे सर्व जे मनसैनिक या ठिकाणी पोहोचलेले आहेत या मनसैनिकांच्या शुभेच्छा देखील स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। परंतु अगोदरच स्वतः आदित्य ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे काही नेते जे आहेत ते शिवतीर्थावरती त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत। आदित्य ठाकरे यांचं स्वागत देखील संपूर्ण शिवतीर्थावरती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अमित ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। पालिका निवडणुकीमध्ये आपण जर पाहायला गेलं तर दोन्ही छोट्या भावांनी अनेक ठिकाणी प्रचारामध्ये सहभाग घेतला होता। प्रचाराची रणनीती कशी असावी या संदर्भात देखील दोघांच्या एकमेकांच्या भेटी देखील झाल्या होत्या। स्वतः शिवतीर्थावरती येऊन आणि अमित ठाकरे मातोश्रीवरती जाऊन या संपूर्ण रणनीती पाहत होते। मात्र निवडणुकीमध्ये पाहिजे तसं यश जे आहे ते मिळालं नव्हतं। त्यानंतर दोन्ही छोट्या भावांच्या देखील भेट होत नव्हत्या। मात्र आज वाढदिवसाचं औचित्य साधून आदित्य ठाकरे स्वतः जे आहेत ते शिवतीर्थावरती पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच ही मोठी घडामोड म्हणता येईल। पालिका निवडणुकांनंतरची ही ज्युनियर ठाकरे बंधूंची भेट आहे। निमित्त ठरलेलं आहे अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचं। ही दृश्य आपण पाहतोय। आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, गळाभेट घेतलेली आहे। तर संपूर्ण कुटुंब या निमित्तानं पुन्हा एकदा भेटतंय। तर शिवतीर्थावर आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत। अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस। मनसैनिक मोठ्या संख्येनं शिवतीर्थ निवासस्थानी उपस्थित आहेतच आणि या निमित्तानंच आदित्य ठाकरे हे अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थावर गेल्याचं आपण पाहतोय। अगदी जुलैमध्ये मागच्या वर्षी असंच काहीसं दृश्य आपण पाहिलेलं होतं। उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी म्हणून तब्बल 18 ते 20 वर्षांनंतर राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचल्याचं ते दृश्य होतं आणि आता अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। मनसैनिक राज्यभरातून त्यांना शुभेच्छा देत आहेत। शिवतीर्थावर सुद्धा मनसैनिकांची मोठी गर्दी आहे आणि अशातच अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची ही भेट होती। आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात अमित ठाकरेंना शुभेच्छा दिलेल्या आहेत। गळाभेट या दोन्ही ज्युनियर ठाकरे बंधूंनी घेतलेली आहे। पालिका निवडणूक एकत्र लढवण्यात आलेली होती। त्या आधीच्या कौटुंबिक भेटीगाठी आपण सगळ्यांनीच पाहिलेल्या होत्या, अनुभवलेल्या होत्या आणि पालिका निवडणुकांनंतर मात्र हा भेटींचा सिलसिला काहीसा त्यात खंड पडल्याचं चित्र निर्माण झालेलं होतं। मात्र कौटुंबिक स्नेह आणि कौटुंबिक भेटीगाठी या सुरूच आहेत। पालिका निवडणुकांनंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची ही भेट होती। पालिका निवडणुकीदरम्यान आदित्य ठाकरे अमित ठाकरे यांना आपण एकत्र पाहिलेलं होतं। काही मेळावे सुद्धा एकत्रितपणे या दोघांनी घेतलेले होते। प्रचारानिमित्तानं या दोघांना आपण एकत्र पाहिलेलं होतं। ही दृश्य आहेत शिवतीर्थावरची।